एक अध्यक्ष महोदय आपण पाहिलं पाहिजे की पोलीस भरतीसाठी इंजिनियर, डॉक्टर, MBA, MSc झालेले तरुण येत आहेत. गावखेड्यातल्या शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची मुलं आहेत. उच्च शिक्षण घेऊनही नोकऱ्या सध्या मिळत नसल्यामुळे तरुण पोलीस भरतीच्या करता येत आहेत आणि त्याची काळजी अध्यक्ष महोदय शासनाने घेतली पाहिजे. मी उदाहरण देतो. मुंबई विद्यापीठात कलिना कॅम्पमध्ये भरतीच्या वेळेस गणेश उगले हा 17 वर्षाच्या तरुणाला 1600 मीटर धावल्यानंतर चक्कर आली आणि तो तिथंच कोसळला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. तिथं त्याचा अध्यक्ष महोदय मृत्यू झाला. मुंबईमध्ये भरतीत आलेल्या अमर अशोक सोळंके 27 वर्षाच्या तरुणाला तो राहत असलेल्या हॉटेलमध्ये हार्ट अटॅक आला आणि हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. माझी अध्यक्ष महोदय शासनाला विनंती आहे की भरती केंद्रावर येणाऱ्या तरुणांच्या करता काही ना काही जागेवर बसा व्यवस्था केली पाहिजे. किमान त्यांना आंघोळ सकाळी करता येईल, किमान त्यांना स्वच्छतागृह त्या ठिकाणी जाता येईल. मोबाईल स्वच्छतागृह केली तरी हरकत नाही. आपल्याकडे तशा प्रकारची व्यवस्था आहे. आणि याच्यामध्ये विशेष महिला ज्या आहेत, मुली ज्या आहेत, त्यांची तर विशेष काळजी घेतली पाहिजे. धावण्याच्या चाचण्या सध्या ऊन वाढलेलं आहे, ते दुपारी भर उन्हात घेतात. माझी त्याही बद्दल शासनाला विनंती आहे की पोलीस भरतीची धावण्याची तरुणांची चाचणी पहाटे 5 वाजल्यापासून सकाळी 10 वाजेपर्यंत असं घेतलं आणि संध्याकाळी 4च्या 5च्या पुढे घेतलं तर अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये कुठंतरी त्या मुलांना मुलींना दिलासा मिळेल. ही बाब फार महत्वाची आहे, गंभीर आहे. त्याचा नोंद सरकारने घ्यावी.